स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ लीलांच्या अर्थबोधाची बखर. मंगळवेढ्यात कृष्णभट कापशीकर नावाचा एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण होता. श्री स्वामी समर्थांची स्वारी दामाजी पंतांच्या समाधीपाशी बसली होती. त्यांना पाहून कृष्णभट म्हणाला, महाराज आपण कोण? कुठून आलात? आपल्या दर्शनाने माझे समाधान झाले. रात्र होत आली आहे, तरी आमच्या घरी येऊन आम्हास पुनीत करावे. त्याच्या मनातला भाव ओळखून श्री स्वामी महाराज त्याच्या घरी आले. त्याने पत्नी गीताबाईस फराळाची तयारी करावयास सांगितले. ती म्हणाली, घरात तांदूळ वगैरे काही नाही, तर आता आपण काय करावे? अशा विचारात ती असतानाच श्री स्वामी म्हणाले, आम्हास दुधातील दशमी फार आवडते. घरात आहे तेच करा, दुसरे काही नको. गीताबाई भांडे व पैसे घेऊन घरोघर फिरली, पण तिला दूध न मिळाल्याने ती पती कृष्णभटास सांगू लागली, आमचा जन्म व्यर्थ गेला. दूध देखील मिळेना. तेवढ्यात श्री स्वामी म्हणाले, अगं, घरात गाय असून दुधासाठी गावात फिरता? काय म्हणावे तुम्हाला? त्यावर गीताबाई म्हणाली, महाराज, गाय दूध देत नाही. आज 4 वर्षे झाली, काय करावे? हे ऐकून महाराज म्हणाले, काय, दूध देत नाही गाय? जा, भांडे घेऊन दोहण करा, म्हणजे दूध देईल. श्री स्वामींचे हे वचन ऐकताच गीताबाई भांडे घेऊन दूध काढण्यास बसली असता एक थेंबसुद्धा दूध न देणाऱ्या त्या भाकड गाईने 3 शेराचे पात्र भरून दूध दिले. त्या उभयतांना फार आनंद झाला. गीताबाईने ताबडतोब दुधातील दशमी करून श्री स्वामी समर्थांस वाढली. याचा मतितार्थ वरवर वाचणाऱ्यास किंवा ऐकणाऱ्यास ही लीला श्री स्वामींनी एका भाकड गाईस दुग्धवती केली अशी चमत्कारपूर्ण वाटेल. श्री स्वामी समर्थ हे दामाजी पंतांच्या समाधीपाशीच बसले होते. कृष्णभट श्री स्वामीस तेथे पाहून चकित का झाला? त्यांना विविध प्रश्न विचारून मोठ्या आदबीने भक्तिभावाने घरी घेऊन का आला? तेही आमच्याकडे का गेले? सर्व साक्षी श्री स्वामींना त्याच्या घरातील दारिद्र्य माहीत का नव्हते? आम्हास दुधातील दशमी आवडते, घरात आहे तेच करा, दुसरे काही नको, असे श्री स्वामी का म्हणाले असतील? या सर्व प्रश्नांचे अंतरंग आणि त्याची उत्तरे श्री स्वामी समर्थांच्या एकूण अवतार कार्याची माहिती असणाऱ्यास विस्ताराने स्पष्ट करण्याचे कारण नाही. दामाजी पंत मूर्तिमंत त्यागाचे उदाहरण आहे. श्री स्वामींच्या अवतार कार्यातही त्याग ठासून भरलेला आहे. कृष्णभट वेदशास्त्र संपन्न होता. त्यास श्री स्वामींचे देवत्व आणि आंतरिक तेज जाणवले म्हणून ते त्यांना पाहून चकित झाला. त्यांना घरी घेऊन आला. देव हा भक्तिभावाचा भुकेला असतो. श्री स्वामींना ती कृष्णभटात जाणवली, म्हणून ते त्याच्या घरी गेले. भगवंताला विदुराच्या कन्याही आवडतात आणि सुदाम्याचे पोहेही आवडतात. तो चविष्टपणे सुदाम्याच्या हातून हिसकावून घेऊन प्रेमाने खातो. भावार्थ, आपल्या घरात आपण कष्टाने नीतीने जे काही मिळवलेले असते ते देवास प्रिय असते. म्हणूनच ते गीताबाई सांगतात, घरात आहे तेच करा, दुसरे काही नको. प्रारब्धाला दोष देत बसण्यापेक्षा श्री स्वामींचे स्मरण करून सतत प्रयत्नशील असावे, विवेकाने वर्तन करावे. या लीलेत कृष्णभट आणि गीताबाईस मंगळवेढ्यात सदेह स्वरूपातील श्री स्वामींची कृपा झाली. ही तेव्हाची म्हणजे इसवी सन 1845 तेव्हाची घटना. आता असे काही घडू शकेल का, असा भाबडा सवाल काहींच्या मनात निर्माण होईल. तर त्याचे ठाम उत्तर नाही.
पण श्री स्वामी समर्थ उपासना तुम्हाला उपाशी राहू देणार नाही, हे मात्र निश्चित. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला ही लीला कशी वाटली? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.